येतोय आता आवाज व्यवस्थित? स्क्रीन दिसते? हो सर. येस सर. ओके. तर आज आपण फार्मास्युटिक्स 2 चं फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शनच्या बाबतीत सगळ्यात आधी आपण माहिती घेऊयात. प्रिस्क्रिप्शन नेमकं काय आहे? तर आपण बऱ्याच वेळेस डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपलं चेकअप करतात किंवा त्याला डायग्नोसिस असं म्हणतात. ठीक आहे. आणि ते डायग्नोसिस केल्यानंतर डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन लिहून देतात, काही इन्फॉर्मेशन लिहून देतात फार्मसिस्टसाठी म्हणा किंवा पेशंटसाठी. त्याच्यानंतर काही गायडन्स लिहिलं जातं एका लेटर पॅडवर. डॉक्टरांचं लेटर पॅड असतं, त्याच्यावर ही सगळी इन्फॉर्मेशन जी असते ती लिहिली जाते. आणि ते सगळं लिहून झाल्यानंतर डॉक्टर त्याच्यावर सिग्नेचर करतात आणि तो जो काही लेटर बनेल त्याला आपण म्हणणार प्रिस्क्रिप्शन. जनरली आपण कोणत्याही डॉक्टरांकडे गेलो तर ते डॉक्टर त्याला पेशंटला डायग्नोज केल्यानंतर अशा पद्धतीचं प्रिस्क्रिप्शन लिहून देत असतात. नंतर हे प्रिस्क्रिप्शन आपण नंतर रेफरन्स म्हणून यूज करत असतो मेडिसिन घेण्यासाठी. ओके. तर हे झालं प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन एक प्रकारे रायटन ऑर्डर आहे डॉक्टरांची फार्मसिस्टसाठी. ही जी प्रिस्क्रिप्शन आहे हे घेऊन आपण फार्मसिस्टकडे जातो. मग नंतर फार्मसिस्ट प्रिस्क्रिप्शनला फॉलो करून पेशंटला मेडिसिन जी आहे ती हँडओव्हर करत असतात. पेशंटला मेडिसिन हँडओव्हर करत असताना त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पेशंटला दिली जाते आणि नंतर मग पेशंट त्या पद्धतीने ती जी काही ऑर्डर आहे ती फॉलो करून मेडिसिनला यूज करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे एक जनरल इन्फॉर्मेशन आहे. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रिस्क्रिप्शन नेमकं काय आहे. तर प्रिस्क्रिप्शन हे एक रायटन ऑर्डर आहे फ्रॉम रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत थोडक्यात डॉक्टर्स आणि जे रजिस्टर्ड डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स रायटन ऑर्डर देतात फार्मसिस्टला फॉर कंपाउंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन टू द पेशंट. मेडिसिन टॅबलेट डोसेज फॉर्म मध्ये प्रिपेअर करून त्याला डिस्पेन्स करायचं पेशंटला. अशा पद्धतीची एक रायटन ऑर्डर असते आणि ही रायटन ऑर्डर जी असते त्याला आपण म्हणतो प्रिस्क्रिप्शन. मग त्याची डेफिनेशन अशी होईल, प्रिस्क्रिप्शन इज डिफाइंड ॲज अन रायटन ऑर्डर फ्रॉम रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू द फार्मासिस्ट फॉर कंपाउंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन टू द पेशंट. ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हा जो वर्ड आहे हे 3 वर्ड्स हे महत्वाचे आहेत. रजिस्टर्ड फिजिशियन जो असेल त्याच्याच लिहिलेल्या रायटन ऑर्डरला प्रिस्क्रिप्शन म्हणून कन्सिडर केलं जातं आणि तेही त्यांच्या लेटर पॅडवर, अदरवाइज नो. नंतर प्रिस्क्रिप्शनचा एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट नेमका काय असतो ते बघूयात. तर तुम्हाला स्क्रीनवर जो एक फॉर्मॅट दिसत आहे हा एक प्रिस्क्रिप्शनचा फॉर्मॅट आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये एक शंका अशी निर्माण होईल की ह्याच्यामध्ये ड्रगचं फॉर्म्युलेशन लिहिलेलं आहे आणि आजच्या स्थितीमध्ये डॉक्टर जे काही प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्याच्यामध्ये डायरेक्टली डोसेज फॉर्म असतो. ह्याच्यामध्ये डोसचं फॉर्म्युलेशन आहे आणि आजच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये डोसेज फॉर्म्सची डायरेक्ट रेडीमेड फॉर्म मध्ये ते डोसेस प्रिस्क्राईब केले जातात. बरोबर. तर हा जो तुम्हाला स्क्रीनवर फॉर्मॅट दिसत आहे हा 15 ते 20 वर्षांच्या आधीचा फॉर्मॅट आहे. असं का? तर आधीच्या पिरियडमध्ये डॉक्टरांचा एक सेक्शन वेगळा असायचा आणि त्याला पॅरलल
फार्मसिस्टचं एक सेक्शन असायचं. डॉक्टर डायग्नोस करायचे आणि डायग्नोस केल्यानंतर जसं आपण प्रॅक्टिकल करताना फॉर्म्युलेशनचं कॅल्क्युलेशन करत असतो किंवा फॉर्म्युला दिलेला असतो, त्या पद्धतीचा फॉर्म्युला डॉक्टर्स त्यांच्या लेटर पॅडवर लिहून द्यायचे. मग हा फॉर्म्युला एका फॉर्मॅटमध्ये असायच्या ज्याच्यामध्ये डॉक्टरांचं क्लिनिकचं नाव, त्यांचा ऍड्रेस, फोन नंबर वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि मग हा फॉर्मॅट घेऊन आपण फार्मसिस्टकडे जायचो आणि मग तिथे फार्मसिस्ट मग काय करायचा, त्याच्यात लिहिलेले जे काही कंटेंट्स असायचे त्यांना वेईंग करायचे आणि वेईंग केल्यानंतर त्याला प्रॉपरली मिक्स करून त्याचा डोसेज फॉर्म बनवायचे आणि नंतर पेशंटला ते हँडओव्हर करत असायचे. ठीक आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे हा जुना फॉर्मॅट आहे. आजच्या कंडिशनमध्ये रेडीमेड डोसेज फॉर्म प्रिस्क्राईब केले जातात. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा फरक आहे. तर तो तुम्ही मला समजला असेल. आता हा जो काही फॉर्मॅट आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे बघा. इथे हॉस्पिटलचं नाव आहे, त्याच्या खाली ऍड्रेस, फोन नंबर. नंतर हा जो फॉर्मॅट आहे हा डॉक्टरांच्या लेटर पॅडवर असेल. नंतर ह्याच्यामध्ये डेट नंतर पेशंटचं नाव मिस्टर गणेश आर नाईक. नंतर पेशंटची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ह्याच्यामध्ये मेन्शन केलेली असेल, जस्ट लाईक एज, जेंडर, ऍड्रेस, वेट, लाईकवाईज. ओके. हे सगळं झाल्यानंतर मग त्याच्या खाली RX लिहिलेला आहे. RX म्हणजे काय, तर ही एक प्रकारे रेसिपीचा सिम्बॉल आहे. जसं आपण घरी रेसिपी बनवतो बरोबर, त्याला एक टायटल दिलेलं असतं रेसिपी. त्याच पद्धतीने हा एक टायटल आहे रेसिपी RX. त्याच्यामध्ये कंटेंट्स दिलेत, जस्ट लाईक कॉड लिव्हर ऑइल 30 ml, सिरप 12 ml, फेरिक अमोनियम सॅट्रेट 4 ग्रॅम, सिनेमन वॉटर ऍड अप टू 90 ml अँड फिएट इमल्सिओ. फिएट इमल्सिओचा अर्थ होतो मेक अ इमल्शन. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला डॉक्टर प्रिस्क्राईब करून देतात. मग त्याच्यावर मग डायरेक्शन लिहिलेलं आहे फार्मसिस्टसाठी, फिएट इमल्सिओ. नंतर डायरेक्शन आहे पेशंटसाठी कॉक्लिअर, मॅग्नम, बिसिन डाय, सुमेंडा. आता हे जे लेटर्स याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला हे सगळे लॅटिन टर्म्स आहेत. हे आपल्याला पुढे येणार आहेत तेव्हा आपण त्याला प्रॉपरली एक्सप्लेन करून समजणार आहोत. प्रॉपरली ते आपण बघणार. नंतर रिन्युअल इन्स्ट्रक्शन असतात, व्हेन टू व्हिजिट टू द क्लिनिक. ओके. त्याच्यानंतर डॉक्टरांचं नाव, त्याच्यावरती सिग्नेचर, त्यांची डिग्री आणि खाली रजिस्ट्रेशन नंबर. आता ह्या फॉर्मॅटमध्ये जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल, डॉक्टरांचं नाव नसेल, त्यांची सिग्नेचर नसेल तर बाकीच्या गोष्टींना व्हॅल्यू राहत नाही, त्यांना आपण प्रिस्क्रिप्शन म्हणणार नाही. ठीक आहे. तर ह्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जे काही सगळे पॉइंट्स दिसत आहेत असे पॉइंट्स जर त्याच्यामध्ये प्रॉपरली मेन्शन असतील तर त्याला आपण म्हणणार प्रिस्क्रिप्शन. नेक्स्ट थिंग, व्हॉट इन्क्लुड्स इन द प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन मध्ये नेमकं काय काय असतं, तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे डायरेक्शन टू फार्मसिस्ट. आता डॉक्टर काय करणार, प्रिस्क्रिप्शन लिहून देणार बरोबर, पण त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जे काही कंटेंट लिहिलेलं असेल किंवा डोसेज फॉर्म्स लिहिलं असेल त्याची जी प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ती डॉक्टर्स त्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करतात आणि मग फार्मसिस्ट त्या डायरेक्शन्सला फॉलो करून डोसेज फॉर्म बनवतात किंवा प्रॉपरली डिस्पेन्स करत असतात. त्याच्यानंतर हे जे प्रिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये ड्रगची क्वांटिटी किंवा प्रिपरेशनचं टाईप किंवा प्रिपरेशनची क्वांटिटी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मेन्शन केलेल्या असतात. जसं तुम्हाला मी मागच्या ह्या चार्टमध्ये दाखवलं बघा, इथे कंटेंटचं नाव आहे, त्याची क्वांटिटी दिली आहे. त्याच्यानंतर फिएट इमल्सिओ म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये क्वांटिटी किती वाचणार, ह्याच्यामध्ये क्वांटिटी मेन्शन केलेली असेल ती लेबलवर. तर अशा पद्धतीने क्वांटिटी जी आहे डोसेज फॉर्मची ती ह्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते, कंटेंटची क्वांटिटी मेन्शन केलेली असते, डोसेज फॉर्म कोणता टाईप असेल, सॉलिड, लिक्विड, टॅबलेट, कॅप्सूल वगैरे जे असेल ते ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर डायरेक्शन फॉर पेशंट. पेशंटला जे काही प्रिस्क्राईब केलं डोसेज फॉर्म आहे
ते कसं यूज करायचं आहे, किती क्वांटिटीमध्ये यूज करायचं आहे, केव्हा यूज करायचं आहे, ही इन्फॉर्मेशन ह्या पॉइंटमध्ये मेन्शन केलेलं असतं किंवा ह्या प्रिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले असतं. आता आधीच्या पिरियडमध्ये हा जो प्रिस्क्रिप्शन आहे हा लॅटिन टर्म्स मध्ये जनरली इंग्लिशमध्येच मेन्शन, इंग्लिश लँग्वेज यूज केली जाते, पण त्याच्यामध्ये बरेचसे जे टर्म्स आहेत त्या लॅटिन टर्म्स आधी यूज केल्या जायच्या. आजच्या काळामध्ये ह्या लॅटिन टर्म्सचे जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे, इंग्लिश टर्मचं प्रमाण हे जास्त झालं आहे. यूज जो आहे इंग्लिश टर्मचा तो जास्त होतो. त्याच्यानंतर हे जे प्रिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये ॲब्रिव्हेशन्स यूज केले जातात. आता ॲब्रिव्हेशन्स म्हणजे काय, तर शॉर्ट फॉर्म्स. ॲब्रिव्हेशन म्हणजे शॉर्ट फॉर्म्स. जसं की एक्झाम्पल आहे टॅबलेट. टॅबलेट हे फुल नेम आहे, त्याचं ॲब्रिव्हेशन आहे टॅब. कॅप्सूल, कॅप्सूलचं ॲब्रिव्हेशन आहे कॅप. ओके, तर अशा पद्धतीचे ॲब्रिव्हेशन सुद्धा ह्या प्रिस्क्रिप्शन मध्ये मेंटेन्स केलेले असतात. आता आपण त्याचा पुढचा पॉईंट बघूयात की प्रिस्क्रिप्शन जे आहे त्याच्यामध्ये पार्ट्स कोणते कोणते. बरं, तर प्रिस्क्रिप्शन मध्ये टोटल 8 पार्ट्स येतात. त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो डेट. हे प्रिस्क्रिप्शनच्या सुरुवातीला लिहिलेलं असतं किंवा डॉक्टरांच्या सिग्नेचरच्या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट असतो नेम, एज, जेंडर, ऍड्रेस अँड वेट ऑफ द पेशंट्स. पेशंटचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती ह्या सेकंड पार्ट मध्ये मेन्शन केली जाते, ज्याच्यामध्ये नाव असेल, एज असेल, जेंडर असेल, ऍड्रेस असेल, वेट असेल, एक्सेट्रा. तदनंतर सुपरस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन जो आहे हा एक सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल जर मेन्शन केलेला नसेल तर प्रिस्क्रिप्शन प्रॉपरली रीड होत नाही किंवा पेशंटला प्रॉपरली तो प्रिपेअर कसं करायचं आहे, डिस्पेन्स करायचं आहे, त्याला आयडेंटिफाय करायला ते कठीण होतं. त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन जे असतं त्याच्यामध्ये जे डोसेज फॉर्म आहेत ते देण्याच्या आधी किंवा फॉर्म्युला लिहिण्याच्या आधी RX नावाचा सिम्बॉल यूज केला जातो, त्याला म्हणणार सुपरस्क्रिप्शन. त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्शन मध्ये RX सिम्बॉल लिहिणार. नंतर त्याचा पुढचा पार्ट येतो इन्स्क्रिप्शन. ह्या इन्स्क्रिप्शन मध्ये जो काही ड्रग असेल किंवा जे काही कंटेंट आहे ते किती यूज करायचं आहे, ऍडिटिव्स किंवा अदर इंग्रेडियंट्स किती यूज करायचे आहेत, ह्याची इन्फॉर्मेशन ह्या इन्स्क्रिप्शन मध्ये दिलेली असते. नंतर येतं सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन मीन्स इट इज अ डायरेक्शन फॉर द फार्मासिस्ट. जो काही फॉर्म्युला असेल लिहिलेला किंवा जी काही मेडिसिन लिहिलेली असेल डोसेज फॉर्म मध्ये, तर त्याची जी काही डायरेक्शन आहे फार्मसिस्ट साठी ते ह्या सबस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेलं असतं. नंतर 6 पार्ट येतो सिग्नेचुरा. सिग्नेचुरा इट इज द गायडन्स फॉर द पेशंट. पेशंटला जे काही डोसेज फॉर्म प्रिस्क्राईब केलेला आहे किंवा डिस्पेन्स केलं आहे ते कसं यूज करायचं आहे त्याच्या बाबतचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते ह्या सिग्नेचुरामध्ये मेन्शन केलेलं असतं. 7th पार्ट येतो रिन्युअल इन्स्ट्रक्शन. प्रिस्क्रिप्शन मध्ये पेशंटला नंतर कधी व्हिजिट करायचं आहे, मेडिसिनला कधी चेंज करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये कधी मेडिसिन मध्ये ऍडिशन करायचं आहे, तर हा जो सगळा पार्ट आहे हा रिन्युअल इन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन केलेलं असतं. आणि लास्टली प्रिस्क्रायबर्स इन्फॉर्मेशन, म्हणजे प्रिस्क्रिप्शन जो कोणी लिहित आहे त्यांची इन्फॉर्मेशन ह्या 8 पार्ट मध्ये लिहिलेलं असतं. मग ह्याच्यामध्ये प्रिस्क्रायबरची सिग्नेचर असते, नाव असतं, रजिस्ट्रेशन नंबर असतो, डिग्री असते. तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की प्रिस्क्रायबर म्हणजे नेमका कोण, तर डॉक्टर किंवा फिजिशियन. आपण इथे स्पेसिफिक वर्ड यूज केला आहे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ठीक आहे. आता याच्यामध्ये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असं का आहे, तर त्याच्यामध्ये पण रिझन आहे. काही रजिस्टर्ड डॉक्टर्स पण आहेत, पण काही डॉक्टर्स प्रॅक्टिस करत नाही, रेग्युलर प्रॅक्टिस फ्लो मध्ये नसतात. त्याच्यानंतर काही मेडिकलचे स्टुडंट्स असतात जे रजिस्टर्ड नसतात. ठीक आहे. म्हणजे सपोज एक्झाम्पल एखादा MBBS झालेला एखादा विद्यार्थी असेल, पण त्याने जर काउन्सिलला रजिस्टर्ड केलेलं नसेल तर त्यांना आपण रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणणार नाही. म्हणून
प्रिस्क्रिप्शन कोणाचं असेल तर ते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचं असेल. ओके, तर अशा पद्धतीने प्रिस्क्रिप्शनचे टोटल हे 8 पार्ट्स आहेत. हे जे 8 पार्ट्स आहेत हे आपण शॉर्टली जे काही आपलं पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला मी जे 8 पार्ट्स सांगितले ते 8 पार्ट्स तुम्हाला इथे आता दिसतील किंवा तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. आता बघा, पहिला पार्ट सांगितला होता डेट. तुम्हाला हा डेट पार्ट इथे दिसतोय, हा झाला पहिला पार्ट. ओके, हा ह्याच्यामध्ये एक महत्वाचं ठेवायचं, हा जो फॉर्मॅट इथं दिलेला आहे हा हँड रिटन आहे आणि ऍक्च्युअल मध्ये हा डॉक्टरांच्या लेटर पॅडवर असतो. ओके, तर हा एक जस्ट फॉर्मॅट आहे. नंतर सेकंड पार्ट येतो नेम, एज, जेंडर अँड वेट. ओके, दिस कम्स अंडर द सेकंड पार्ट. ओके, नाउ थर्ड पार्ट इज द सुपरस्क्रिप्शन. इथे बघा हा RX लिहिलेला आहे, ह्याला आपण काय म्हणणार, सुपरस्क्रिप्शन. हा त्याचा थर्ड पार्ट. त्याच्यानंतर चौथा पार्ट येतो इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन मध्ये काय सांगितलं होतं, ड्रग, त्याचे एक्सिपियंट्स आणि त्याची क्वांटिटी. तर बघा इथे ड्रग आहे, इथे कॉड लिव्हर ऑइल, त्याची क्वांटिटी आहे 30 ml. त्याच्यानंतर त्याचे कंटेंट्स आहेत जे आपल्याला ऍज अ ऍडिटिव्ह म्हणून यूज करायचे, जस्ट लाईक सिरप आहे 12 ml. त्याच्यानंतर अमोनियम फेरिक सॅटेट आहे 4 ग्रॅम. त्याच्यानंतर इथे सॉल्व्हंट आहे सिन्नॅमोन वॉटर अप टू 90 ml. बरोबर, तर हे जे आहेत हे काय झाले, इन्स्क्रिप्शन झालं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन मीन्स डायरेक्शन फॉर फार्मासिस्ट. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, फिएट इमल्सिओ. ही जी आहे ही डायरेक्शन आहे कोणासाठी, फार्मासिस्ट साठी. तर फार्मासिस्टला इथे काय म्हटलं आहे की फिएट इमल्सिओ, इमल्शन बनवणे. ह्याच्यामध्ये इथे क्वांटिटी पण लिहिलेली असते, सेंड 1 ounce, सेंड 1 फ्लुइड ounce, असं इथे क्वांटिटी सुद्धा लिहिलेली असते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये पण अशी क्वांटिटी सुद्धा मेन्शन केलेली असते की फार्मासिस्टला 30 ml इमल्शन बनवायचं आहे. त्याच्यानंतर 6 पार्ट येतो सिग्नेचुरा. सिग्नेचुरा म्हणजे काय, तर डायरेक्शन फॉर पेशंट. पेशंटला ती जी काही मेडिसिन आहे ती कशी घ्यायची आहे ती ह्या पार्ट मध्ये मेन्शन केली जाते. आता इथे लॅटिन टर्म्स तुम्हाला दिसत आहेत, हे लॅटिन टर्म्स आता इंग्लिश मध्ये लिहिले जातात. आता ह्या लॅटिन टर्म्सचा नेमका अर्थ काय होतो तर हे आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, इथपर्यंत फक्त एवढं समजून घ्या. पुढचा पॉइंट 7वा पार्ट येतो रिन्युअल इन्स्ट्रक्शन, ज्याच्यामध्ये पेशंटला कधी व्हिजिट करायचंय, त्याला काय काय ड्रग्स, कधी कोणते ड्रग्स किती चेंज करायचे, कधीच करायचे, हे सगळे इन्फॉर्मेशन इथे असेल. लास्टली प्रिस्क्रायबर्स, डॉक्टरांचं नाव, त्यांची डिग्री आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि सिग्नेचर. ओके, आता हे जे काय टोटल 8 पार्ट आहेत ह्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं तर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आहे, प्रिस्क्रिप्शन मध्ये काय काय कंटेंट असतात, त्याला किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं किंवा ते किती कोणते पार्ट्स आहेत. ठीक आहे, आणि प्रिस्क्रिप्शनची जनरल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्या प्रिस्क्रिप्शनचे जे टोटल 8 पार्ट्स आहेत त्याच्या बाबतची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण तिथे बघणार आहोत. तर आपण आज इथेच थांबूयात. गुड बाय, टेक केअर.